हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज जाहीर सभा होते आणि पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर गडकरी आता प्रचाराच्या मैदानात उतरलेत। हिंगोलीतील रामलीला मैदानावरती आज दुपारी गडकरी प्रचार सभा घेणार आहेत। मंत्री उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, अशोकराव चव्हाण हे सगळे नेते या सभेला उपस्थित असतील। दरम्यान या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मनीष खरात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। हिंगोलीमध्ये आज सभा पार पडतीये रामलीला मैदानावरती। कुणाच्या प्रचारासाठी आणि कोण कोण नेते येणार आहेत मनीष? श्वेता, हिंगोलीचे जे मतदान आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये होते 26 एप्रिलला आणि प्रचाराची रंगत आता शिगेला पोहोचली आहे। आज हिंगोलीमध्ये नितीन गडकरी यांची सभा होत आहे। हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारात ही सभा होत आहे आणि या सभेला जे आहे ते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नुकतेच भाजपमध्ये आलेले नेते खासदार अशोक चव्हाण यांची देखील या सभेला उपस्थिती राहणार आहे। आणि हिंगोलीचं जे ऐतिहासिक मैदान आहे रामलीला मैदान, या मैदानावरती ही सगळी सभा होत आहे आणि महायुतीकडून सर्व जोरदार प्रचार सुरू आहे। आणि आपण जर पाहिलं तर हा जो रामलीला मैदान आहे, या रामलीला मैदानावरती नितीन गडकरी यांची दुपारी 3 वाजता सभा होणार आहे आणि या सभेसाठी काल रात्रीपासून सगळी तयारी करणं सुरू आहे आणि रात्रीपासून ही तयारी आता करत असताना आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। आपण इकडे बघू शकता या बाजूला की या सर्व मैदानावरती रात्री थोडासा पाऊस आला होता, परंतु या मैदानाची सर्व आता संपूर्णपणे परत हे मैदान कोरडं करण्यात आलंय आणि सगळी खुर्च्यांची वगैरे सगळी व्यवस्था करण्यात येत आहे। आणि नितीन गडकरी जे आहेत ते आता विदर्भातलं जे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, नागपूरचं मतदान संपलंय आणि ते आता मराठवाड्यातील या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी महायुतीच्या प्रचारामध्ये आता मैदानात उतरले आहेत। आणि एकंदरीतच ही सगळी तयारी झाली आहे आणि दुपारी 3 वाजेच्या दरम्यान बाबूराव कदम यांच्या प्रचारात या सगळ्या सभेचं आता आयोजन करण्यात आलंय। श्वेता, मनीष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।